काय नाही, ज्याला कष्ट करायचं आणि त्याने लादायचं नाही, पुढे दिवस आणायचे असले तर कष्ट करणं गरजेचं आहे. रिजनेबल व्यवसाय भरपूर आहेत, तरुणांनी फक्त ह्यात पडलं पाहिजे. आता मोबाईल मध्ये आता म्हणजे 99% तरुण पिढी मोबाईलवर आहे. वाटतं पण पुढे दिवस आपल्याला सोपा आणायचा, त्यामुळे करणं गरजेचं आहे. 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत भरपूर कंटिन्यू गिरायक चालतं. काहीतरी स्वतःचा बिझनेस थोडा का होईना थोडा ऍडजस्ट करत करत, जसं म्हणजे फिरता फिरत पैशाची म्हणा किंवा कोणाला काय आर्थिक अडचणी असतात, होईल तसं होईल करत राहणे एवढं डोक्यात आहे. हे दिवस परत नाहीत, पण ती परतळ आहे ती तिथंच फिरून येते सगळी. 10 दिवसात पगार घ्यायचा, वैरणीवाला पेंडीवाला सगळं ऍडजस्ट करून त्यात पैसे राहत नाहीत. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपण एक वेगळा विषय घेऊन आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक तरुणाला वाटतं की आपल्याला चांगली नोकरी असावी आणि त्या नोकरीतून आपण चांगला पैसा कमवून आपलं घर चरितार्थ चालवावं. परंतु आज शुभम आपल्याबरोबर आहेत. चर्चा करणार होतो आपण यांच्याबरोबर. यांचा दुग्ध व्यवसाय आहे आणि दुग्ध व्यवसायाबरोबरच हे दुग्ध व्यवसायाचं काम झाल्यानंतर एक व्यवसाय सुरू केलेला आहे त्यांनी, रसवंतीचा. तर रसवंतीचा व्यवसाय त्यांना का सुरू करावा असा वाटला? दुग्ध व्यवसाय करत असताना हा व्यवसाय त्यांना पेलतोय का, आणि नक्कीच व्यवसायातून या त्यांना किती अर्थार्जन होतं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत शुभम यांच्याकडून. खूप तरुणांमध्ये मरगळ आहे. खूप तरुणांना वाटतं की आपल्याला व्यवसाय नाही, काय नाही, निवंत आहेत तरुण. परंतु जर आपण एक चांगल्या पद्धतीने विचार केला तर एक चांगला व्यवसाय कसा उभा करू शकतो आणि त्यातून 4 पैसे कसे उभा करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण शुभम यांच्याकडून आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार शुभम. नमस्कार. तर शुभम, सुरुवातीला तुमची ओळख करून द्या. माझं नाव शुभम प्रमोद थोरात, राहणार उद्दट, राहिला. घरी आम्ही 5 जण मेंबर आहे. बहीण लहान आहे माझ्यापेक्षा, वडील, आई आणि आजी आहे. आजोबा एक 4 वर्ष झाले एक्सपायर झाले. चुलते होतं, त्यांचं पण लग्न नव्हतं, ते सुद्धा एक 3 वर्ष झाले एक्सपायर झालेत. आजोबा ग्रामसेवक होते. पप्पा आता साध्या आपलं गोदरेजच्या कंपनीत गाडीवर कामाला जातात. घरी 2-3 एकर क्षेत्र आहे, तेवढं ॲडजस्ट करून 10 गायांचं मी घरचं ॲडजस्ट करून आता ही पहिलवान रसवंती म्हणून मी रसवंती चालू केलेली आहे. मला म्हणजे खूप साऱ्या येणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा प्रतिसाद भरपूर आहे, कारण क्वालिटी आहे, त्यामुळं माणूस माझ्याकडे येत आहे. आणि महत्त्वाचं आता सगळे म्हणतात जेणेकरून की काय एवढ्या लहान वयात तू कसं काय ॲडजस्ट करतो, एवढं गायांचा ॲडजस्ट करून सुद्धा करतो. पण माझे पुढचं स्वप्न मला स्वतःच्या जीवाव किंवा स्वतःच्या माझ्या हिमतीवर मला म्हणजे मोठं व्हायचं आहे, स्वप्न माझे पूर्ण करायचे आहेत, एवढाच विषय. आणि हा आता गायांचा खूप म्हणजे सध्याला माझी अडचण होते, नाही असं नाही, दुकान मला इथं यायला वेळ होतो, कधी 11 वाजतात, कधी 12 वाजतात. त्यातून सुद्धा मी एकही दिवस दुकान बंद ठेवत नाही, कारण काहीतरी अपेक्षा आहे, 2 रुपये भेटतील हक्काचे आहेत. आपण कोणा दारात जायचं नाही, कारण ही रसवंती चालू करायच्या आधीसुद्धा माझं म्हणजे मी कामाला जात होतो. मी जवळजवळ मी कामाला नाईटला मी आईस्क्रीमच्या कंपनीत काम करत होतो. 12 तास ड्युटी होती तिथं, संध्याकाळी 7 ते सकाळी 7. पण मी एक 15 दिवस काम केलं. 17व्या दिवशी माझा ॲक्सिडेंट झाला येताना, काय कारण नव्हतं. मी एकदम दुसऱ्या घेरवर गाडी स्लो साईड मशीन म्हणजे साईड पट्टीने चालवत होतो. पाठीमागनं 4 व्हीलर नेऊन धक्का दिला, कट हाणून ते निघून गेला, थांबला नाही. आणि त्यातून मी 12 झालो. फ्रॅक्चर काय झालं नाही, थोडंसं लागलं होतं. 12-13 टाके पायाला पडले होते. त्यातनं ॲडजस्ट होऊन परत ते ॲक्सिडेंट झाल्यामुळं परत मी ठरवलं काही झालं चालेल, हा या गायांचा ॲडजस्ट गुरांचा आपण सगळं सेट करायचं. आणि त्यातून कुठला तरी छोटासा आपलं स्वतः आपलं रोडचं रान आहे, आपल्याला जागा आहे रोडला, कुठलं तर काहीतरी असंच म्हणजे काहीतरी थोडासा बिझनेस, साईड बिझनेस म्हणून हे सगळं मी चालू केलं आहे. आता चालूला आता गायांचं 10 वाजेपर्यंत सगळं ॲडजस्ट करून मी आता इकडं 11 वाजेपर्यंत इथं येतो. 11 ते 4 वाजेपर्यंत मी इथं थांबतो. 4:30 पावणे 5ला सगळं आवरून 5ला घरी जातो इथून. बरं, पण आता म्हणजे व्यवसाय करायचं का ठरवलं? म्हणजे की नोकरी होती, नोकरी सोडली तुम्ही? नोकरी सोडली. त्या नोकरीत काय 14-15 हजारात काम करायचं, पेट्रोलचा खर्च, घरच्यांचा डब्यासाठी म्हणजे घरच्यांचा पण तानाताण, एवढ्या गायातनं ॲडजस्ट करायचं. घरी आजीला काय गुडघ्याने उठता बसता येत नाही, आपलं बसून स्वयंपाक करते. मम्मीला पण गुरांचा ॲडजस्ट करून सगळं करायचं. वडील पण सकाळी 7ला कामावर गेल्या, संध्याकाळी गाडी कधी खाली होती, कधी नाही, 9-10 वाजतात. त्यामुळे वडिलांचं त्या गुरांकडे काही येणं शक्य नसतं. मग येऊन जाऊन मदरला आणि आजीला खूप लोड येतो घरी. त्यामुळं मग ती सगळं सेट व्हाय नाही. मी 7ला जरी गेलो तर रात्रभर गाई एखादी किंवा गाई जवळ आली किंवा तिला बाळ होणार आहे, त्या टायमिंगला मग खूप प्रॉब्लेम येतात ना, कंपनीतनं काय सोडत नाहीत. मग त्यासाठी आणि ती 12 तासात ती काम करण्यापेक्षा हाय ह्याच्यात मी आता रोज माझं चालूला म्हणजे उन्हाची दिवसभर किंवा रात्रभरची कंपनीत काम करायचं आहे, त्याच्यापेक्षा ही 11 ते 5 वाजेपर्यंत माझं 700-800 रुपये हजरी आरामशीर निघून जाते.
दिवसाची हा दिवसाची हजेरी आरामशीर निघून जाते. आज फळं कमी आहेत माझ्याकडे, फळं बिळं असतात दोन्ही, काही विषय ना. मी फळं पण आंबा सीझनला दरवर्षी मी विकतो. हे माझा 4था सीझन आहे आंबा विकायचा. बर सगळा माल असतो. आज मी थोडं काल बाहेर गेलतो त्यामुळे काल दुपारून दुकान बंद करून गेलतो, त्यामुळे आज काय माल आणला नाही. मी उद्या सकाळ मार्केटला जाऊन लवकर माल आणणार. हा हा हा, पण या उद्यापासून. व्यवसायाची गोडी का तयार झाली? कारण काही लोकांना व्यवसाय करताना खूप विचार करावा असं वाटतं. हे- तुमचं खूप कमी आहे होय. लॉकडाऊन मध्ये ज्या वेळेस लॉकडाऊन पडलं त्यावेळेस मी तरकारी आणत होतो घरी विकायला. बर तेव्हापासून ह्या धंद्याकडे वळलोय मी. तरकारी हा मग आता मला सांगा की आता हे सगळं चालू केलं, पण हा सगळा सेटअप उभा करायचा, कारण दुग्ध व्यवसाय तसा जड व्यवसाय आहे. हो. त्याला खूप वेळ लागतो. हो. आणि तुमच्या गायी बांधून आहेत का मुक्त आहेत? बांधून आहेत गाई मुक्त मग नाहीत. आतून वेळ तुम्हाला जास्त लागणार हा. घरी. मग तेवढ्यातून त्या कष्टाच्या कामातून हे कष्ट करणं कसं जमतं? सकाळचं मी 4ला उठतो कंटिन्यू. बर सकाळचं 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत घरांचा वरून परत 8 ते 10 हा सगळं मटेरियल इथलं गोळा करून 10 साडे 11 वाजता दुकानावर यायला इथं बर घरचं ऍडजस्टमेंट करून सगळी. बर चालू परिस्थितीला कसं आहे? म्हणजे आता हा रसवंती तर व्यवसाय केलाय, पण दुग्ध हा. व्यवसाय तुमचा मेन व्यवसाय आहे. हा. कारण तुम्ही 12 महिने तोच व्यवसाय हो, करता. 12 काय महिने. परिस्थिती आहे आज दुग्ध व्यवसायाची? दूध व्यवसाय काय सगळे रेट हाय असे, सगळे रेट पिंडीचे रेट वाढल्यात, वैरणीचे रेट वाढल्यात, दुधाचे रेट काय वाढत नाही. हाय ह्याच्यापेक्षा दुधाच्या सगळे म्हणतात उन्हाळ्याचा रेट वाढतात, पण हाय ह्याच्यापेक्षा उन्हाळ्यात दुधाचे रेट अजून कमी झालेत. बर आता चालू ती परतळ आहे ती तिथंच फिरून येते सगळी. हा 10 दिवसात पगार घ्यायचा, वैरणीवाला पिंडीवाला सगळं ऍडजस्ट करून त्यात पैसे राहत नाही. 23 रुपये दर बसतोय. तसं एका अर्थाने बघितलं तर दुधाच्या व्यवसायात आता काय राहिलं नाही. हा. ज्याला घरची वैरण आहे, ज्याच्या पहिल्या गाया नील राहिल्यात, त्याला आता कुठेतरी 4 रुपये उभा राहतात. पण हा फक्त आता आधार म्हणून हे हाय पहिलं केलेलं म्हणून ते पुढे चालवायचं आहे, एवढाच विषय आहे. बरोबर. मग आता हा. दुग्ध व्यवसायाला हा रसवंती व्यवसाय कसा साथ देतोय आता तुम्हाला? हाय 99% तर साथ चांगला हा. आहे. करतोय, थोडी जीवाची वाडाताण होती हा. पण त्यातनं पण करतोय. बर होईल तसं होईल, करत राहणे एवढं डोक्यात आहे. हे दिवस परत नाहीत. आता तर कुठं काहीतरी केलं तर पुढं भविष्यात आयुष्यात काहीतरी निर्माण होऊ शकतं. बरोबर आत्ताचे दिवस वाया घालवणार नाहीत. बरोबर. बाकीच्या मुलांसारखं फिरणे किंवा काय 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 हे दिवस परत नाहीत. काय त्यासाठी- सांगाल तरुणाला? तुम्ही पण एक व्यवसाय उभा केलाय आता. होता एवढं तरुणांनी आपल्या म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार काहीतरी बिझनेस करावा किंवा कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात मुलांनी उतरावं. कंटिन्यू नोकरी सगळं आहे असं काही नाही. काहीतरी स्वतःचा बिझनेस थोडा का होईना थोडा ऍडजस्ट करत करत, जसं म्हणजे फिरता फिरत पैशाची म्हणा किंवा कोणाला काय आर्थिक अडचणी असतात, बरोबर. त्या अडचणीतनं पण उभा राहणं गरजेचं आहे. उभा राहिला कुठंतरी काहीतरी केलं तर काहीतरी होईल. सेटअप साठी किती तुम्हाला भांडवल गुंतवावं लागलं? भांडवल तसं मशीनला मला 25,000 गुंतवावं लागले, ते इंजिन आणि मशीन. बर ह्या काउंटर 25,000चा आहे. बर आणि थोडक्यात साधारणतः 50,000 रुपये आता चालूला गुंतलेत. हा. हा बाकीचा खर्च 10-1,000 गेला आपला सगळा, नेट म्हणा काय किरकोळ हे खुर्च्या बिडच्या सेटअप सगळा बसवण्यासाठी. बर आता हे सेटअप पहिला ग्लासपासून सगळं मला आणायला लागलं, त्यामुळं सगळा सेटअप मी नवीन केला ह्याच वर्षी. आणि आता चालूच आहे माझा एक 15-20 दिवसाचा बिझनेस आहे ह्यो. बर बर हा. बर. कसं वाटतंय दुग्ध व्यवसाय करताय आणि त्या जोडीला हा व्यवसाय करताय? हाय थोडं म्हणजे हाय कुठं ना कुठं घर चालाय पुरतं तर ॲडजस्टमेंट झाली, काही विषय नाही. जर दुधात पैसे आले तर इकडं तिकडं गुंतवणूक काय रान असल्यामुळे पैसे गुंततात. रानात पैसे काय लगेच निघत नाही. 4 महिने 6 महिने राहतात. कशी ना कशी फिरवा होती, 4 रुपये मागं पडतात. मोकळं बसण्यापेक्षा आपलं हे साईड बिझनेस म्हणून दिवसभर काय गिरायक नसलं तर इथं निवांत बसतो. काय विषय नाही, गिरायक असतं कंटिन्यू, नाही असं नाही. 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत भरपूर कंटिन्यू गिरायक चालतं. रोजचं 100, 100, 150 ग्लासाची बेरीज आहे माझी रोजची बर. चालूला आता. आता या व्यवसायासाठी लागणारा जो कच्चा माल ऊस म्हणतो आपण, हा घरचाच आहे का? हा ऊस घरचाच आहे. घरचाच. सध्या तरी घरचाच घालतोय, अजून आहे महिनाभर पुराय पुरता ऊस आहे. ऊसाच्या रसाला खूप चांगली टेस्ट आहे. हा तर मग घरचा. रसासाठीचा स्पेशल ऊस तुम्ही लावलाय का? नाही ऊस कंटिन्यू आपण 86 हे जाते ऊसातली, ती कंटिन्यू आपल्या रानात तीच असते. बर मग त्यातनं ती गुरांना ठेवला होता, त्यातूनच ही रसवंती आता ऍडजस्ट केली आहे. बर. हा. मग आता चालू सीझन मध्ये किती दिवस तुम्ही हा व्यवसाय करता? चालू सीझनला आज माझा 16वा-17वा दिवस आहे. बर. मी खूप लेट चालू केलं. ही जानेवारी एंडिंगला फेब्रुवारी स्टार्टिंगला ही रसवंती चालू व्हायला पाहिजे होती. हा हा हा. पण ती खूप लेट झाली, त्यामुळे म्हणलं चला बसण्यापेक्षा ते कामावर ऍक्सिडेंट झाल्यामुळं इकडं वळलो, नाही तर कामावर जायचं नियोजन होतं. बर मग ते तेव्हापासून इकडं वळल्यामुळं म्हणलं ह्या वर्षी काय मशीनचा हा सेटअपचा पैसे निघलं तरी बाद झालं. पुढल्या वर्षी अख्खा सीझन आपल्याला राहील, काय अडचण येत नाही. खर्च केलेला फक्त ह्या सीझनला निघला तरी ह्या सीझनची अपेक्षा तेवढीच आहे. पण आता शुभम, दुधाचं कष्ट वेगळं आहे आणि ह्या हो. व्यवसायाचं कष्ट वेगळं आहे. हो. म्हणजे की कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की बाबा आपलं हे जास्तच कष्ट होतंय? कधी तुम्ही विचार करता का? वाटतं, पण पुढे दिवस आपल्याला सोपा आणायचा, त्यामुळे करणं गरजेचं आहे. हा हा. करणं गरजेचं आहे. म्हणजे की भविष्यात आपल्याला चांगलं दिवस आणण्यासाठी कष्ट करायला आतापासून लागणार आहे का? कष्ट अनुभव घेणं महत्वाचं आहे. कष्ट नुसतं नाही, अनुभव बी घेतोय, बऱ्याच गोष्टीचा अनुभव बी आलाय, त्यामुळं गरजेचं आहे.
हा, ह्या दिवसात काम करणं गरजेचं आहे. कारण अनुभव ह्या दिवसात येत गेला तर पुढे आपल्या भवितव्यात फायद्याचा आहे. बरोबर. हा. म्हणजे भविष्य आपलं चांगलं उज्ज्वल आपलं चांगलं होण्यासाठी उज्ज्वल आता कष्ट होण्यासाठी घेणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरोबर आहे. मोबाईलमध्ये आता म्हणजे 99% तरुण पिढी तर मोबाईलवर आहे. माझ्यापाशी आहे मोबाईल, पण मी घरची सुद्धा मला कवा ओरडतात, तू फोन का उचलत नाही. मी मोबाईल असून नसल्यागत आहे माझ्याकडे. मी जास्त मोबाईलला इंटरेस्टेड नाही. हाय फक्त ठेवला कशासाठी, आता हे बिझनेस आहे, आपला दुधाचा धंदा आहे, त्यामुळे बिलं जमा झाली कुठं हिथलं फोनपेचं आता हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन भरपूर चाललेत. तेवढं फक्त तेवढ्यासाठी मोबाईल ठेवायचा. कमीत कमी आपल्याला काय गरज पडली, फोन आला गेला, तेवढाच विषय, बाकी काय नाही. बरं. आता मला सांगा की बाबा खर्च जाऊन तुम्हाला किती राहतोय यातून महिना कसा असतो? खर्च जाऊन महिन्याला नाही 15-16 हजारात काम करायचं, ती तेवढं राहिलं तरी बस आहे, जास्त अपेक्षा नाही. आणि दुग्ध व्यवसाय हा वेगळाच व्यवसाय. हा, दुग्ध त्यातून व्यवसाय पण वेगळे पैसे राहतात. बरोबर. म्हणजे तरुणांना एक आदर्श आहात. आणि म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही रसवंती हा व्यवसाय करताय, दुग्ध व्यवसाय तर करताय, त्या जोडीला तुम्ही हा व्यवसाय करताय. तर नक्कीच तुम्हाला या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आणि खूप तरुण तुमचं बघून या व्यवसायाकडे वळतील किंवा अशा प्रकारच्या अनेक व्यवसायाकडे ते वळतील. सिजनेबल व्यवसाय भरपूर आहेत. तरुणांनी फक्त ह्यात पडलं पाहिजे. आता मला लय जण त्यात म्हणतात की बाबा ह्या वयात तुझं ही असं म्हणजे ओळखीची माणसं आल्यावर तुला, पाहुणे आल्यावर तुला असं म्हणजे माणसं नाही का म्हणतात लाज कशी वाटत नाही, काय नाही. ज्याला कष्ट करायचं आणि त्याने लाजायचं नाही. पुढे दिवस आणायचे असले तर कष्ट करणं गरजेचं आहे. नक्कीच शुभम, तुमचे जे काही विचार आहेत हे विचार आपल्या तरुण पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरतील अशी आपण आशा व्यक्त करूयात. तुम्ही दिलेल्या अनमोल वेळेबद्दल, अनमोल मुलाखतीबद्दल मी तरुण मित्रांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.